नमस्कार सर्वांना, जय श्री गणेश. तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. याचं नाव आहे केबल मात्र ब्लॉग्स. तर आज आपण चाललो आहे गणसंकुल, परेल वर्कशॉप आणि लालबाग चिंचपोकली मंडपाचा अपडेट घेऊ आपण. चला तर मग जाऊयात. आपण गणसंकुलपासून स्टार्ट करत आहोत. चला जाऊया. गणसंकुल बंद आहे का? तर आता आपण पोचलो आहे गणसंकुलमध्ये. चला जाऊयात. येत्या 10 तारखेला खूप सारे आगमन आहेत, तर त्याचीच आता ही तयारी चालू आहे. आपण पाहू शकता बाप्पांचा रंगकाम चालू आहे आता. आणि इथे पाहू शकता आपण आमराट्स समोरच आहेत. आपण सर्व अपडेट बाहेरूनच घेणार आहोत. आतमध्ये काम चालू आहे म्हणून एंट्री अलाउड नाही आहे आता सध्या. तर गायस, गणसंकुलच्या फ्रंट साईड आणि बॅक साईड दोन्ही पण एंट्र्या बंद केलेल्या आहेत. आतमध्ये जाऊ नाही देत. तर मागच्या वेळेस आपण आतमध्ये गेलो होतो, खूप साऱ्या मूर्त्या दाखवल्या होत्या मी. आता आपण बॅक गेटला आहे, बघूया तिथे काय आहे. तर हा आहे बॅक गेट गणसंकुलचा. पाहू शकता एक ट्रॉली उभी आहे आणि इथूनच मोठे गणपती निघतात बॅक गेटमधून. मीरा भाईंदरचा राजा यांचा 10 ऑगस्टला आगमन आहे. आणि इथे दिलेलं आहे मुंबईचा इच्छापूर्ती, त्यांचं 15 ऑगस्टला आहे. आणि इथे आहे कुर्ल्याचा बाप्पा, त्याचा सुद्धा 15 ऑगस्टला आगमन आहे. तर गायस, आता आपण आले परेलचा राजा यांच्या मंडपात. आणि यावर्षी त्यांचं श्रीरामाचं मंदिर हे लोक बनवणार आहेत. पाहू शकता इथे काम चालू आहे जोरात. परेलचा राजा. तर काय, आता आपण आले परेल वर्कशॉप येथे. चला तर मग आतमध्ये जाऊया. आणि आता गणपती बाप्पांची मूर्ती निघणार आहे, त्यांची आरती चालू आहे आता. आणि याच्या आतमध्ये जो आकार घेतोय तो आपला चिंचपोकलीचा चिंतामणी, आपल्याला सर्वांना माहीतच आहे. तर गायस, आता आपण बघितली परेल वर्कशॉप आणि गणसंकुलचे अपडेट. आणि आता परेल वर्कशॉपमधून 2 आगमन सोहळे होणार आहेत. आता थोड्याच वेळात, म्हणजे थोडा वेळ आहे, तोपर्यंत आपण लालबाग आणि गणेश गल्लीला जाऊन येऊ, तिकडचे अपडेट घेऊ. आणि नंतर आपण परत परेल वर्कशॉपला जाणार आहोत. आज आता आपण आलो आहे मुंबईचा राजा बसतो तिथे गणेश गल्लीला. चला आतमध्ये जाऊया. आपण पाहू शकता खूप वेगाने काम चालू आहे. तर यावर्षी यांची रामेश्वरमची थीम आहे आणि त्याचंच काम चालू आहे आता. पाहू शकता आपण. तर गायस, आता आपण पोचले लालबागला. आणि लालबागची थीम आहे जी साऊथ ती वाटते आहे. कोणाला माहीत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आपण पाहू शकता आता लाइटिंग लावलेली आहे. इथे हनुमान मंदिर आहे आणि त्याच्याच समोर आहे लालबागचा राजा यांचा मंडप. इथेच लालबागचा राजा बनवत घेतलेला आहे, पाहू शकता आपण. आणि दर्शन रांगा जिथे असतात तिथे लाइटिंगचं काम चालू आहे. आणि जिथे रांगा असतात तिथे काम चालू आहे, पाहू शकता आपण.
आता आपण पाहिले लालबागची अपडेट. आता आपण चाललो आहे काला चौकीचा महागणपती. चला तर मग जाऊया तिथे. तर याच गल्लीतून बाप्पांना घेऊन येतात. पाहू शकता किती छोटी गल्ली आहे ही. तर गायज आता आपण आहोत चिंचपोकलीचा चिंतामणी यांच्या प्रवेशद्वारावर. हा बघा प्रवेशद्वाराचं काम चालू आहे इथे. आणि इकडे आहे काला चौकीचा महागणपती आणि इथे आहे चिंचपोकलीचा चिंतामणी. चला तर मग तिकडे जाऊयात आता. तर काय आता आपण परेला पोचलोय आणि हे गणपती चाललंय. तर कुठे चाललंय ते बघू आपण. मला तरी वाटतं सुरतचा आहे हा. ट्रकवर ठेवत घेतलेला आहे.